नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. जर दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेची अशोक खरात बरोबर भेट घालून दिली असेल, तर मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना खरात कोणाच्या मध्यस्थीमुळे भेटला, कुणामुळे भेटला, हा या क्षणाचा प्रश्न आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याविषयी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. आता रामदास फुटाणे, ज्येष्ठ वात्रटिकाकार, यांचा परिचय करून देण्याची गरज नाही. त्यांनी लोकमतमध्ये आज जे काही वात्रटिका दिलेली ती काय ती बघा. FIR म्हणाला, काल खराची वरात होती, आज एरंडेचं गुऱ्हाळ आहे, रोजच्या उपवासाला एकादशीचा फराळ आहे. म्हणजे खरा, त्याच्यानंतर एरंडे, तो जो 100 व्हिडिओ सापडले तो, त्याच्यानंतर नाशिकची ती कंपनी TCS कंपनी, तिथं जे काही जिहाद वगैरे ते काही जे चाललेलं आहे त्याचा हा संदर्भ आहे. त्याच्यानंतर तपास म्हणाला, बिळाबिळात नागोबा विषारी फुतकार आहे, साप पाळणाऱ्या गारुड्यांचा सर्वत्र सत्कार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ते सुरू आहे. आणि त्या एकूणच विषय आपण थेट विश्लेषण करणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. अंजली दमानिया या बुधवारी कॉल बॉम्ब टाकणार हे आपण या चॅनलवर सांगितलं होतं. अंजली दमानिया यांनी अनेक प्रसार माध्यमांना तशी मुलाखत दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी आज 1826 CDR अशी एक यादी प्रसारित केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं आहेत. अजून काही नावं बाहेर येऊ शकतात हेही सांगतो, कारण की ते या नावांना चाळणी लावायचं काम, ते निवडण्याचं काम कुठली तरी अदृश्य शक्ती करते हे निश्चित आहे. कारण काय? कारण सुषमा अंधारे यांनी एक प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारलेला आहे? की CDR हे जर बरोबर असतील तर त्याची दखल घेऊन या सगळ्या लोकांना सह आरोपी म्हणा किंवा त्यांची चौकशी का करत नाही, SIT असं का वागते, ती चौकशी का करत आहे, हा प्रश्न आहे. आणि ते जर खोटे असतील तर मग त्या संबंधी अंजली दमानी यांना का विचारलं जात नाही. आणि मुळात जर ते खरे आहेत की खोटे आहेत हे बाजूला ठेवा, CDR काढणं हा कायदेशीर गुन्हा आहे. मग त्यामुळं मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई का करत नाही. आता अंजली दमानिया या वारंवार सांगतात की मी ज्या वेळेला हे धक्कादायक CDR ज्या वेळेला समोर आणते त्यावेळेला 2 दिवस आधी पोलीस महानिरीक्षक DIG सदानंद दाते यांना ते सांगितलेले असत. आता बघा, 60 दिवसानंतर एकमेव पत्रकार परिषद घेतली SITने, तेजस्वी सातपुते यांनी. त्यांनी सगळं काय काय चाललेलं आहे, ईडी कशी आता याच्यामध्ये कामाला लागलेले वगैरे ते सगळं सांगितलं. आणि मोबाईल क्लोनिंग CDR बद्दल मात्र त्यांनी काही सांगितलं नव्हतं. एवढं मात्र सांगितलं होतं की मीडिया ट्रायल सुरू आहे आणि त्यासंबंधी काय निर्णय घ्यायचे ते वरिष्ठ ठरवतील, असं त्यांचं ते उत्तर होतं. आता एकूणच या सगळ्या सोशल मीडियामध्ये येणाऱ्या लिंक्स वगैरे किती हटवल्यात, किती काय केलेलं आहे, त्यासंबंधी 4 अधिकारी विशेषत्वाने काम करत आहेत असं देखील त्या सातपुतेंनी सांगितलं होतं. आता हे का महत्वाचं आहे? हे फक्त ब्लेम गेम सुरू आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना खरात का भेटला, कुणी भेटवला, या संबंधी आपण बोलणार आहोतच. पण हे त्याआधी हे समजावून घेणं गरजेचं आहे की राजकीय नीतिमत्ता म्हणून जसं तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, आरोप प्रचंड झाले. भारतीय जनता पार्टीचे एकदम जबरदस्त असे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड ते खंडणी प्रकरण, कशा त्या सातपुडा बंगल्यावर कशा बैठका झाल्या, काय झालं, कसे पैसे खाल्ले, बोगस बिल कसे उचलले वगैरे वगैरे सगळा पाढा वाचला होता.
कारवाई काय झाली धनंजय मुंडे यांच्यावर? शून्य कारवाई झाली. त्यांना फक्त राजीनामा द्यावा लागला. तेवढंच झालेलं राजकीय नीतिमत्ता. बरं, त्यांनी ती राजकीय नीतिमत्ता पाळल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनु भाऊ धनंजय मुंडे यांच्या प्रेमात पडले. राजीनामा त्यांनीच द्यायला लावला होता. आणि मुख्यमंत्री म्हणून ते कर्तव्य दक्षपणा त्यांना तो दाखवण्याची गरज होती. त्यांनी ते त्यावेळेला दाखवला. अजित पवारांना त्यांनी सांगितले की नाही, आता जर यांनी राजीनामा दिला नाही तर मी राज्यपालांना सांगेन आणि यांना बडतर्फ करायला लावेन. त्यावेळेला तो राजीनामा झाला होता. पण दरम्यानच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये किती कार्यक्रम झाले हो, जिथे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर. अगदी परवा जो कार्यक्रम झाला त्यावेळेला एका कार्यकर्त्यांनी मागणीच करून टाकली ते की धनंजय मुंडे यांना मंत्री करावं. म्हणजे असं सगळं व्यवस्थित चालू आहे महाराष्ट्रामध्ये. दुसरीकडे त्या करुणा मुंडे धनंजय मुंडे खरात आहेत असं देखील म्हटलेलं, हा एक आरोप झालेला आहे. हे सगळं महाराष्ट्राला बघावं लागतं. म्हणजे ते रामदास फुटाण्यांना त्यांना जे निर्देशित करायचं आहे, म्हणजे जे साप पाळतात त्या गारुड्यांचा सत्कार सगळीकडे व्यवस्थितपणे सुरू आहे. आता अत्यंत महत्वाचं ज्याच्यासाठी आपण हा प्रश्न विचारलाय, तो प्रश्न म्हणजे की जर दीपक केसरकरांनी त्यांच्या दीपक लोंढे हा जो त्यांचा दलाल, त्या खराचा पंटर, आर्थिक व्यवहार असतील, अघोरी पूजा असेल, काळी जादू, ब्लॅक मॅजिक, अंकशास्त्र, काय अध्यात्म वगैरे सगळे खुलासे करणारा खरात बाबा हा कसा महान आहे. तो 10वी पास झालेला नाही, तो थेट कॅप्टन आहे. तो जहाजावर खलासी कामगार नव्हता, तर तो कॅप्टन होता. आणि त्याचा कसा वैश्विक दृष्ट्या कसा रहस्य शोधणारा अभ्यास कसा आहे. अगदी मधाची बाटली जी तुर्की त्या समुद्राच्या खाली जी मिळते तिथपासून त्याला सगळं कसं अवगत ज्ञान आहे, कसं त्या मधाच्या बाटलीला तो कसे लाखो रुपये घेतो, कसं त्याला माहिती आहे वगैरे, ते सगळी माहिती. आणि तो कसा देव माणूस आहे, गॉड मॅन कसा आहे तो. या दीपक लोंढेंनी दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदे आणि मग ते सगळे 39 आमदार, हा आकडा कुणी सांगितलेला आहे? दीपक केसरकरांनी सांगितलं. मला आज काय एकट्याला विचारलं जात आहे, आजही ते म्हटलेलं आहे. कुणी कुणाला भेटलं, कुणी कुणाच्या बरोबर फोटो असले म्हणजे काही संबंध असतोच असं वगैरे नाही नाही वगैरे, त्यांनी ती आपली बचावाची ढाल पुढं केली. आता या सगळ्या याच्यामध्ये जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे गाजलं ते म्हणजे लोटस ऑपरेशन, जिथून सुरुवात झाली. आणि मग 50 खोके एकदम ओके वगैरे, पैशाचा बाजार, घोडे बाजार, बिनदिक्कतपणे आरोप झाले. कुणी कुणालाही माझी बदनामी केली म्हणून कोर्टामध्ये खेचलं नाही, काही झालं नाही. सगळं उजाळ माथ्याने व्यवस्थित झालेलं आहे. पुन्हा निवडून आले, सगळं व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. कारण राजकारणामध्ये कसं आहे, सगळं क्षम्य असतं. कमरेखालचं सोडून नाचण्याची पूर्ण परवानगी राजकारणाने दिलेली आहे. आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी प्रत्येक राजकारणी पुढे असतो. मग आता जे लोटस ऑपरेशन, ते मग ते फडणवीस ब्रिगेड, मोहित कंबोज वगैरे, ते सगळं ते तुमचं सुरत, गुवाहाटी वगैरे असा वगैरे, ते सगळं जे झालं सप्त तारांकित, त्यामध्ये कामाख्या देवीची पूजा, मग निवडून आल्यानंतर पुन्हा तिथं जाणं वगैरे, ते सगळं झालेलं आहे. आणि मग दीपक केसरकरांनी श्री ईशान्येश्वरच्या मंदिरामध्ये एकनाथ शिंदे यांना सपत्नीक तिथं आणलं, ते अभिषेक घडून आणला. बाकीचे आले, जसं अंजली दमाने यांनी आता एक एक नावं यायला लागलेले पुढे. दादा भुसे, संजय शिरसाट, अजून बरेच नावे, त्यांचे कॉल रेकॉर्ड ते सगळे दाखवले जातात. ते नुसते कॉल सीडीआर नाही, तर आता काय की फोटो देखील दाखवले जातात. आणि जसं सुरुवातीला म्हटलं, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की कुणाबरोबर फोटो असला म्हणजे तो दोषी आहेच असं काही समजण्याचं कारण नाही. आणि मग या संबंधी त्यांनी अतिशय अभ्यासूपणाने आणि अतिशय जबाबदारीने विधानसभेमध्ये ज्या वेळेला याच्यावर वक्तव्य केलं खरात प्रकरणाविषयी, त्यावेळेला योगायोगाने त्यांच्या बाजूला जे नेहमी बसतात उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे नव्हते. मग ते बोलले, ते बराच
की कुणालाही सोडणार नाही, कोण दोषी सापडलं तर वगैरे होणार नाही वगैरे, ते सगळं असं चाललेलं आहे. वारंवार जो आरोप केला जातोय विरोधकांकडून की आपल्या महायुतीमधले जे ज्यांना कमी लेखण्यासाठी, त्यांना अंडर एस्टिमेट करण्यासाठी, त्यांच्या नाकामध्ये लगाम टाकण्यासाठी जे काही केलं जातंय तेवढ्यापुरतंच याचा वापर होऊ नये. आपण कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकाचा अधिकार आहे की या प्रश्नाची खऱ्या अर्थाने पाळंमुळं खणून काढली पाहिजेत आणि संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे. मग रुपाली चाकणकर, सुनील तटकरे इकडचे नाव आहेत, तिकडे शरदचंद्र पवार गटाचे आता जयंत पाटील यांचं नाव आलेलं आहे, फोटो आधीच आलेला आहे, आज सीडीआर कसं बोलणं झालेलं आहे हे आलेलं आहे समोर. मग आता सगळे जर राजकीय दृष्ट्या जर बकरे कापायचे म्हणतात तर ते देवेंद्र फडणवीस यांना सहज शक्य आहे. कारण छोट्या मोठ्या गोष्टीवरून म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठणं आणि पोलिसांनी त्या पद्धतीने तपास कसा केला पाहिजे याचं अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस करतात. जसं अशोक खराच्या भोवती ट्रॅप लावला, ते नाशिकच्या IT कंपनीमध्ये कशा पद्धतीने ते महिला अधिकारी गेल्या, कशा प्रकारे ते पाहिलं ते आपण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. परवा आता ते परत वाड्याचं प्रकरण, तिथं ते बुलडोझर चालवलेला आहे. तो कोण, आयन शेख, तो जो काही व्हिडिओ वगैरे ते सगळे गलीच्या प्रकार तो करत होता. ही मग आता जर अंजली दमानी हा CDR जर आणतात, मग त्याची नोंद घेऊन तत्परता त्याच्यामध्ये का दाखवली जात नाही हा प्रश्न आहे. मग फक्त ब्लेम गेम, वार प्रतिवार हे चालू ठेवायचं आणि आपला राजकीय कार्यभाग साधून घ्यायचा. एवढंच जर होणार असेल तर असे गॉडमॅन या पुढच्या काळात अजून माजतील, नाही तर काय होणार. आता त्यांच्यावर जे काही त्या लिंग पिसाड म्हणून त्यांनी जे काही महिलांचा छळ मांडलेला आहे, तो जो काही माणूस म्हणून उच्छाद मांडलेला आहे, त्याच्याबद्दल त्याला शिक्षा होईल. बाकीचे हे जे आर्थिक गुन्हे आहेत, मग कोट्यवधींचे व्यवहार वगैरे बरेच झालेले आहेत. आता ज्या वेळेला एखादा व्यवहार होतो त्यावेळेला ठाण्यामध्येच तो ठाण मांडून बसलेला असतो. अशोक खरात एका हॉटेलमध्ये ठाणे रेल्वे स्टेशनच्या समोरच्या एका बारमध्ये तो बसलेला असतो आणि त्या काळामध्ये कसे SMS त्या 34 सेकंदामध्ये येतात जातात ते अंजली दमानी यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावर आपण निश्चित बोलणार आहोत. हे नेमकं काय आहे ते अजितदादा प्रकरण, त्यांचा घातपात वगैरे, एकाच्या पूजा, याच्यावर आपण बोलणार आहोत. आपला विषय जो आहे तो एवढाच आहे की लोटस ऑपरेशनच्या वेळेला आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे फोटो प्रसारित झालेले आहेत. ते केव्हाचे आहेत, ती भेट कोणी घालून दिलेली आहे, बरं ते फोटो तुम्ही नीट बघा. त्याच्यामध्ये असं नाही की कार्यक्रम चालू आहे, घाईघाईत कुणीतरी आलं व्यासपीठावर फोटो काढला निघून गेलं किंवा कुठेतरी काय असं सहज झालेलं नाही. व्यवस्थित निवांतपणे अशोक खरात हे अमित शहा यांच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांच्या त्या दिवाण खान्यामध्ये बसलेले आहेत. त्याच्यानंतर इकडे देवेंद्र फडणवीस अतिशय अगदी 1 फुटाचं सुद्धा अंतर नाही अशा पद्धतीने ते बसलेले आहेत अशोक खरात बरोबर. म्हणजे घाईघाईत काढलेला गेलेला फोटो नाही, कुणीतरी अपॉइंटमेंट घेऊन दिलेली आहे, कुणीतरी भेट घालून दिलेली आहे. मग तो कोण हा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आलं की समजा की म्हणजे सगळेजण कसे नंगे आहेत, सगळ्यांना कसा गॉडमॅन लागतो, सगळ्यांना कशी भीती असते. शेवटी राजकीय जुगार असतो आणि तो जुगार खेळताना जे काही मन खालीवर खालीवर जे होत असतं, अस्वस्थ असतं, त्या याच्यामध्ये असा एखादा देव माणूस आपल्याला भेटला तर चांगलंच असं प्रत्येक जण बघत असतो. त्याला अपवाद कुणीच नाही, एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.